राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे हे आघाडीचा धर्म पाळा असे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून येताच महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील चाटी गल्ली येथील मुख्य बाजारपेठेत आपले कार्यालय थाटले। इतकेच काय तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करताना कोठे हे मीच विधानसभेचा उमेदवार आहे असा प्रचार करताना दिसून आले। यासाठी कोठे यांनी शहर उत्तर मध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली। शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असणारे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे स्वस्थ बसतील ते कसले मालक। मग काय लागलीच आमदार देशमुख यांनी आपली राजकीय खेळी करत कोठे यांचा शहर उत्तर मधील राजकीय खेळी उधळून लावण्यासाठीचा डाव टाकला। पहिला डाव तो थेट महेश कोठे यांच्या घरात टाकत भाजपने महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांना फडणवीसांच्या साक्षीने भाजपात प्रवेश दिला। या राजकीय खेळीतून कोठे कुठे सावरत नाहीत तोवरच भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोठे यांच्यावर दुसरा डाव टाकला। रविवारी भुलाबाई चौक जोशी गल्ली येथील लाल आखाडा समाज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शहर उत्तर विधानसभेचे मंडल अध्यक्ष जोशी समाजाचे युवा नेते युवराज सरवदे यांना भाजपात प्रवेश देत मोठी राजकीय खेळी खेळली आहे। यावेळी जोशी समाजाचे लक्ष्मण गायकवाड, सुनील भोसले, भारत भोसले, पाटील हरिकांत, सरवदे शिवराम भोसले, राम भोसले, सुंदर भोसले, पाटील नगरसेवक शालन शंकर शिंदे आदींसह जोशी समाजाच्या असंख्य युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होते। थोडक्यात काय तर शहर उत्तर विधानसभेत महेश कोठे यांना विधानसभेपूर्वीच भाजप नेत्यांनी आपल्या निशाण्यावर घेण्यास सुरुवात केली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांचे पाठबळ जोपर्यंत लाभणार नाही तोपर्यंत मी नगरसेवक होणार नाही ही गोष्ट लक्षात येताच मी राष्ट्रवादी पक्षाला सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी युवराज सरवदे यांनी दिली। तुम्ही असं नेतृत्व निवडलंय आणि त्याबद्दल मी भाजपमध्ये तुम्हाला अडचण आली त्या ठिकाणी मी वेळ बघणार नाही, पण मला वेळ आली तर माझ्या पाठीशी कोण खंबीरपणे उभा राहील असे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वासाठी मी भाजपमध्ये जायचा प्रवेश करणार हे मी ठरवलेलं आहे। तरी तुम्ही आज माझ्या एक मेसेज मी मला कोणालाही फोन स्वतःहून केला नाही, फक्त मेसेज टाकला होता। तर तुम्ही माझ्या मेसेजवर एवढे जर जमून आलात त्याबद्दल तुमचं आयुष्यभर मी ऋणी राहील। तर एवढं म्हणून येणाऱ्या पालिका निवडणुकीत युवराज सरवदे यांना भाजपकडून नगरसेवक करण्याचा विश्वास आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून मिळताच बैठकीला उपस्थित असलेल्या युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। मी परवा युवराज याच्या अगोदर मला आज अंजाटे सर आले नाहीत, अंजाटे सरही आमच्या बरोबर होते। त्यांनी 4 दिवस झाला माझ्या पाठीमागे साहेब आपण युवराजला घ्यायला पाहिजे पक्षात, आपण युवराज आपल्या पक्षात राहायला पाहिजे, कारण आपले सगळे कार्यकर्ते जे तरुण आहेत या तरुणांचं या कार्यकर्ते म्हणजेच या देशाचं भवितव्य आहे आणि ते तरुणाला आपण आपल्या चांगल्या पक्षामध्ये घेतलं तर ह्यांना एक वेगळा व्यवस्थित मार्ग मिळेल आणि आपल्या या देश सेवा करण्याचा संधी मिळेल। केवळ आपण महानगरपालिकेत गेलं की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कारणास्तव जात नाही। आज शिंदे साहेब महानगरपालिकेमध्ये गेले, आज त्यांनी व त्यांचे पोरं 4ही राबत असतात वार्डात, कारण त्यांना एक तुम्हाला संधी मिळते। या संधीमुळे तुम्ही या सर्वसामान्य माणसाचं गोरगरीब आपला बांधव असते, आपल्या माता बहिणी असते, त्यांचं काम करण्याची तुम्हाला संधी मिळते, सेवा करण्याची संधी मिळते। ही संधी मी आमदार म्हणून या पक्षाचा मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो की युवराजला ही संधी मिळवून द्यायचं मी ताकद लागेल आजचा हा दिवस भारतीय जनता पार्टी आणि जोशी समाजाला भाग्याचा आहे, कारण तुमच्यासारखे सगळे युवक आमच्यामध्ये आले, युवराजसारखा कार्यकर्ता आमच्या बरोबर राहिला आणि याचा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो। ही जी ताकद आहे युवराजच्या पाठीमागे ठेवा, युवराजची ताकद आमच्या पक्षाच्या पाठीमागे राहणार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच महेश कोठे यांनी शहर उत्तर मधून लढण्याची घोषणा करताच विरोधकांनी कोठे यांना अस्थिर करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे। विरोधकांची दृष्टी कोठे यांच्याकडे पाहण्याची अशीच कायम राहिल्यास विधानसभेपूर्वीच महेश कोठे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे। विरोधकांकडून झालेल्या या 2 खेळींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।